महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस, पुढचे 24 तास धोक्याचे. 21पेक्षा जास्त जिल्ह्यांना हाय अलर्ट. तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील 24 तास राज्यासाठी धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना उभ्या पिकाचे नुकसान झाले असून नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनावरांचे मृत्यू, शेतजमिनीचे नुकसान आणि नागरिकांचे संसार उघड्यावर येण्याची वेळ आली आहे. तर हवामान विभागाने 18 सप्टेंबर रोजी गुरुवारी देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत प्रति तास 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वाऱ्यांचे दुहेरी संकट राज्यासमोर उभे राहणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यायची आहे, असे आवाहन हवामान विभागाने केलेले आहे. तर कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि पालघर येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरमध्येच आधीच मुसळधार पावसामुळे हानी झाली असून पुन्हा एकदा येथे पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांनाही तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवण्यात आलेला आहे.